पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आज आपण श्लोक क्रमांक 12 पासून वाचू। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्। 12व्या श्लोकापासून भगवंतानी आपली विभूती सांगितली आहे। विभूती म्हणजे वैभव, भगवंताचं जे दिव्यत्व आहे, त्याचा जो महिमा आहे, त्याला म्हणतात विभूती। आणि विभूतीचं प्रयोजन आहे, विभूती कशासाठी सांगत आहे, तर विभूतीचं प्रयोजन आहे की आपल्याला उपासना करण्यासाठी आधार आहे। विभूती म्हणजे काय? आधार आहे। गीतेच्या 10व्या श्लोकामध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी विभूती योग सांगितला। आणि तिथे भगवंतानी का सांगितला? कारण अर्जुनाने विचारलं, केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन मया। तुम्ही सर्व व्यापक आहात हे मला माहीत आहे, कणाकणात तुम्ही व्यापलेला, पण मला तुम्ही दिसत नाही। मला तर हे जगच दिसतं, तर मी तुम्हाला म्हणजे तुमचं अस्तित्व कुठे पाहू, कोणकोणत्या वस्तूंमध्ये तुमचं दर्शन मी करू शकेन, ते जरा मला सांगा। तर भगवंतानी एक मोठी यादी दिली आहे तिथे, त्याचंच थोडक्यात इथे वर्णन केलेलं आहे। विभूती म्हणजे एक आधार आहे, आपली भक्ती वाढवण्यासाठी एक आलंबन आहे। जसं आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये एक विग्रह असतो, विग्रह म्हणजे मूर्ती, आणि त्या मूर्तीला बघितल्यावर आपल्याला भगवंताची स्मृती होते। तर मंदिर काय झालं? एक आलंबन।
त्याचप्रमाणे इथे निसर्गामध्ये भगवंताच्या ज्या मूर्ती आहे, भगवंतानी ते सांगितले आहे. आणखीन ते म्हणतात की या ठिकाणी मी अशा रूपात उपस्थित आहे, तू माझं अस्तित्व तिथे पहा. जसं सूर्यामध्ये, आता पहा, जसं एक मंदिर आहे, मंदिरामध्ये रामाची मूर्ती आहे आणि रामाला पाहून रामाचे सर्व गुण आपण आठवतो, सद्गुण, त्यांच्या लीला. कृष्णाची मूर्ती आहे, कृष्णाचा विग्रह आहे, तर सर्व गुण जे जे आहे त्याच्यामध्ये त्याचं आपल्याला काय स्मरण होतं. त्याचप्रमाणे इथे जरा आपण पाहू, सूर्य जणू काही एक मंदिर आहे. आणखीन सूर्यामध्ये भगवंताचं जे तेज आहे तेच जणू काही विग्रह आहे, मूर्ती आहे. आणखीन त्या विग्रहामध्ये गुण आहे. काय गुण आहे? प्रकाशक आहे. सूर्य उगवला की सगळीकडे प्रकाश होतो, तर त्या तेजरूपी परमात्म्यामध्ये प्रकाश नावाचा गुण आहे. तर भगवंत प्रकाशक आहे. तर सूर्य मंदिर स्थानीय, तेज विग्रह स्थानीय आणि प्रकाश गुण आहे. तर आता सूर्याकडे पाहून भगवंताची स्मृती, भगवंताच्या एका गुणाची स्मृती. काल मी सांगितलं होतं, तो संचालक आहे, अनुग्राहक आहे. तर ही झाली उपासना. त्यानंतर चंद्र जणू काही मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये जे चंद्र किरण आहे, चंद्रिका आपण म्हणू, ते जणू भगवंताची मूर्ती आहे. भगवंत ते त्या चंद्र किरणाच्या रूपात आहे. आणखीन तिथे गुण काय आहे तर म्हणे पोषण करणारा आहे, नरिशिंग पॉवर. तर भगवंताचं असं ध्यान केलं पाहिजे की तो पोषक आहे, सगळ्यांचं जीवन औषधी आहे आणि औषधीमध्ये पोषण तो करतो आणि तेच गुण मग आपल्यामध्ये येतात आणि आपलं पोषण होतं. त्याचप्रमाणे अग्नी जणू काही मंदिर आहे. त्याच्यामध्ये जे तेज आहे, ताप आहे, तो भगवंतच आहे. आणि तिथे गुण काय आहे तर म्हणे दाहकत्व. अग्नी जाळतो. तर तिथे शिकायचं आहे की माझ्या अंतःकरणामध्ये जी घाण आहे ती जळून जाय. अग्नीची मी उपासना करतोय म्हणजे काय, अग्नीचा हा गुण मी घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे पृथ्वी जणू काही एक मंदिर आहे. त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बळ आहे. काल आपण पाहिलं, पृथ्वीमध्ये 2 प्रकारचे बल आहे. भगवंतानी सांगितलं मी बलरूपात त्याच्यामध्ये, आणि बल म्हणजे पृथ्वीमधील जेवढे प्राणी आहे, मनुष्य, त्यांच्यामध्ये धर्म नावाचा एक बळ आहे. काम राग विवर्जितम, बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम. तर त्या बलाची उपासना करा. आणखीन पृथ्वीमध्ये जे बळ आहे, ज्याच्यामुळे पृथ्वी बांधलेली आहे, आणखीन आपण वर उडून जात नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत. तिथे गुण काय आहे? धारयामी. धारण करण्याचा गुण आहे. तर आता उपासना ही केली पाहिजे की मी सगळ्यांना काय केलं पाहिजे? धारण केलं पाहिजे, तोडलं नाही पाहिजे. तर पहा, एक एक आलंबने म्हणजे जगामध्येच भगवंताच्या मूर्ती आहे. अष्टमूर्तीभृत देवपूजनम, उपदेश सारामध्ये
रमण महर्षी म्हणतात. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये सुद्धा शंकराचार्यांनी याचा उल्लेख केला आहे. भूरम भास्य नलो निलोंबरमः हिमांशु पुमान, हिमांशु म्हणजे चंद्र, त्यानंतर सूर्य म्हणे भगवंताची मूर्ती आहे. एक एक गुण याच्यामध्ये आहे. पुष्णामी आपण पाहिलं, चंद्रमामध्ये पोषण करण्याचं गुण आहे. पृथ्वीमध्ये धारयामी, सूर्यामध्ये भासयते, त्यानंतर आणखीन जवळ आपण भगवंताला पाहू शकतो तर म्हणे कुठे, तर आपल्या शरीरामध्ये. शरीराचं एक मंदिर आहे, देह देवाचे मंदिर, त्यात काय परमेश्वर आहे, देह देवाचे मंदिर. आता या देहाला जर मंदिर मानलं तर म्हणे इथे वैश्वानराच्या रूपात भगवंत बसलेला आहे. भगवंताचं हे विग्रह आहे, मूर्ती आहे. आणि ते भगवंताचं कोणचं गुण आहे त्याचं ध्यान केलं पाहिजे. कोणचा गुण तर म्हणे पचामी, पुष्णामी धारयामी, आता पचामी. भगवंतच काय अन्नाचं पचन करत आहे, त्याच्या कृपेमुळे पचन होत आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा जणू काही हे काय आपण यज्ञच करत आहे, ही भावना ठेवा. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि जे मी अन्न खात आहे ते अन्न काय आहे, समिधा आहे, आहुती आहे. हे पहा, जेव्हा आपण यज्ञ हवन यज्ञ याग वगैरे करतो तेव्हा सुगंधित द्रव्य आपण टाकतो त्याच्यात, समिधा म्हणतात त्याला. कचऱ्याला आपण जेव्हा जाळतो त्याला हवन म्हणत नाही. याचा अर्थ काय, काही मी खात आहे त्याला हवन म्हणायचं नाही, म्हणूनही शकत. ज्याच्याबद्दल शास्त्रांनी सांगितलंय की हे तुम्ही खा आणि हे खाऊ नका, काही विहित आहे काही निषिद्ध आहे. विहित अन्न आपण जर खाल्लं तर सहज हवन होते जाणीजे यज्ञ. आता मांसाहाराचा निषेध केलेला आहे. गुरुदेव म्हणायचे की पोटाला तुम्ही डोंट मेक स्टमक इज ग्रेव यार्ड, कब्रगाह किंवा स्मशानभूमी. कब्रगाह म्हणतात ना, ज्याच्यात हे सगळे पशु जे आहे ते दफन करत आहे, पोटात टाकत आहे. म्हणजे डोंट मेक इट लाईक दॅट. म्हणजे काय, डोंट ईट ऑल दिस थिंग्स. तिथे देव बसला आहे, जरा ही भावना ठेवा. हे पहा, जेवणाची क्रियासुद्धा एक उपासना होऊ शकते जर ही भावना आपण ठेवली तर. भगवंताची स्मृती ठेवून मग जेवण करायचं. आणखीन ते म्हणतात की आपण जे खातो त्याच्याद्वारे मनाची सुद्धा निर्मिती होत असते. जैसा खावे अन्न वैसा बने मन, असं म्हणतात. उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की जे आपण अन्न खातो त्याचे 3 भाग होतात. एक भागाने सूक्ष्म जो भाग आहे त्यांनी मन बनतं. जो मध्य भाग आहे त्यांनी पोषण होतं, रक्त वगैरे सगळं बनतं. आणि जो तिसरा भाग आहे तो मलरूपात, त्याज्य जो भाग आहे त्याचा आपण त्याग करतो. तर अन्न सात्विक असायला पाहिजे, कारण त्याचा मनावर प्रभाव आहे. आणि दुसरं म्हणजे देवाला कष्ट आपण कमी देऊ जर अन्न सात्विक खाल्लं तर. पचामी अन्नम चतुर्विधम, काल आपण पाहिलं 4 प्रकारचे: चोष्यम, भोज्यम, भक्षम, लेयम, पेयम. आणि एकाने सांगितलं एक आणखीन प्रकार असतो, त्याच्याद्वारे सुद्धा
अन्न जे आहे ना आपल्या शरीरामध्ये जातं. म्हणे कोणचा प्रकार आहे? 6वा प्रकार म्हणे इंट्राव्हिनस. आजारी झाला आहे तो, ती व्यक्ती, आणि हॉस्पिटलमध्ये आहे, मुखाने तोंडाने खाऊ शकत नाही. मग काय, ती नलिका असते ना, थ्रू वेन्स, शिरा असते, त्याच्याद्वारे देतात. पण त्याच्यामध्ये अन्न जरूर जातं आपल्या शरीरामध्ये, पण काही आपल्याला सॅटिस्फॅक्शन होत नाही, समाधान होत नाही. तर चतुर्विधा, षटरस, 6 प्रकारचे रस आपण खातो. कोणचंही तुम्ही अन्न खा, त्याच्यामध्ये हे 6 रस असतील, आणि त्याचे कॉम्बिनेशन स्वीट अँड सॉवर, अँड तिखट आणि मीठ आणि गोड आणि सगळं मिसळून त्याचं कॉम्बिनेशन. भगवंत म्हणतो तुम्ही काही करा, पचवायचं तर मलाच आहे, म्हणून सांभाळून खा. प्रमाण ठीक असायला पाहिजे, त्याचा प्रकार ठीक असायला पाहिजे. याप्रमाणे ही भगवंताची विभूती आहे. आता पहा, इथे हे जे सांगितलं आहे की सूर्यामध्ये प्रकाश आहे, चंद्रामध्ये पोषण मी करतो, चंद्राच्या द्वारे पृथ्वीमध्ये मी धारणशक्ती आहे. आता हे पचनक्रियासुद्धा याचं आपण कर्तृत्व घेऊ शकतो का? जर सूर्यामधील जो तेज आहे तो माझ्यामुळे आपण मी असं सांगू शकत नाही, पृथ्वीला मी धारण केलं आहे असं सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे जेवण मी पचवतो आहे असं सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही, त्याचं श्रेय आपण घेऊ शकत नाही. म्हणून गुरुजी छान म्हणतात की ज्या क्रियेचं क्रेडिट आपण घेऊ नाही शकत, समजा ती भगवंतच करत आहे, ती क्रिया, ते कर्म. तर इथे स्पष्ट भगवंत म्हणतोय मी करत आहे. अच्छा, पुढे आणखीन म्हणतात, एक आणखीन आलंबन आहे. काय आलंबन? तर म्हणे तुमच्या हृदयामध्ये सुद्धा मी बसलो आहे. फक्त पोटामध्येच नाही, उदरामध्येच नाही, हृदयामध्ये. तर हृदय झालं मंदिर. अच्छा, आणि त्याच्यामध्ये काय गुण आहे, तू काय करतो आणि कशा रूपात तू बसला आहे? तर इथे म्हणतात सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. 15वा श्लोक. मत्तस्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. हा श्लोक आपण वाचला की नाही माहीत नाही, त्याला वाचतो. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम. सर्वस्य हृदि अहम सन्निविष्टः. फक्त काही विशिष्ट लोकांमध्ये मी बसलोय असं नाही. सर्वस्य, शंकराचार्य म्हणतात प्राणिजातस्य, सर्व प्राणींच्या हृदयामध्ये मी बसलो आहे. अच्छा, तर हृदय काय झालं? मंदिराप्रमाणे. आणि विग्रह काय, मूर्ती काय, कशा रूपात तुम्ही बसला आहे? अहम, आत्मासन, आत्मरूपात. आपण आत्मा आत्मा शब्दाचा उपयोग करतो ना, म्हणजे आत्मा म्हणजे मीच आहे. हो, देवांनी सगळीकडे कब्जा केलेला आहे, हृदयामध्ये सुद्धा येऊन बसला आहे. हो, म्हणे अहम. तर आता जेव्हा मी माझं स्मरण करीन तेव्हा काय मी आठवलं पाहिजे की भगवंतच अहम अहम रूपात स्फुरत आहे. अहम अहम तया स्फुरतिरुत्स्वयम्. म्हणजे जीवाची काही सत्ताच नाही आहे, जीवाचा एकदम निषेधच केला आहे. किंवा असं म्हणू शकता तुम्ही, इथे एकत्व सांगितलं आहे. जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे, स्पष्ट इथे म्हणत आहे. 13व्या अध्यायात भगवंतानी म्हटलेलं आहे क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी. शरीर क्षेत्र आहे आणि या शरीराला जाणणारा कोण आहे? तर आपल्याला वाटतं मी जाणतो, मी जाणतो, माझा हात आहे, पाय. भगवंत म्हणतात नाही नाही, मी आहे तिथे, क्षेत्रज्ञ मी आहे. तिथे सुद्धा एकत्व आहे. जीवन ईश्वराचं एकत्व, आत्म्या परमात्म्याचं एकत्व इथे सुद्धा
तर आता उपासना करण्यासाठी कुठे जायची गरज नाही आहे, फक्त हृदयामध्येच आपल्याला ध्यान करायचं आहे. हृत्पुंडरीकम विरजम विशुद्धम विचिंतमध्ये कैवल्योपनिषदामध्ये आलेलं आहे. आणि गीतेमध्ये 18व्या अध्यायात सुद्धा भगवंत परत म्हणतात, हाच विचार तिथे सांगत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. तर हृदय देशामध्ये आता त्या परमात्म्याला अंतःकरणामध्ये पाहायचं. यालाच म्हणतात अहम ग्रहोपासना. जो अहम आहे तोच परमात्मा आहे ही भावना ठेवणे. असं जर रोज ध्यान केलं तर मग आपल्याला हा अनुभव येईल की देव कुठे लांब नाही आहे, अगदी जवळ आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन जवळ कोणीच होऊ शकत नाही, कोणीच असू शकत नाही. भागवतामध्ये भगवंताचं नाव दिलेलं आहे अविज्ञात सखा. एक असा मित्र आहे जो लोकांना माहीत नाही आहे ना. आपण इकडे तिकडे कुठे कुठे फिरतो, अनेक लोकांना भेटतो, पण स्वतःमध्ये बसलेला जो परमात्मा आहे त्याची भेट घेत नाही. परमेश्वर आहे त्याच्याकडे बघत नाही, दुर्लक्ष करतो. एक कारण म्हणजे आपल्याला माहीतच नाही आहे. सत्संगामध्ये आपण गेल्यावर मग आपल्याला कळतं की अच्छा असं काही आहे. नाही तर भगवंत कुठे आहे? तीर्थक्षेत्रामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे. तर सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. अगदी जवळ मी आहे, तिथे प्रविष्ट आहे. अच्छा, आणि तू काय करतो? मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. मत्त म्हणजे माझ्यामुळे स्मृती आहे, ज्ञान आहे, विस्मरण आहे. म्हणजे आता पहा, इथे भगवंताचं गुण काय आहे? जानामी, मी जाणतो. जसं आपण पाहिलं, धारयामी, पुष्णामी, पचामी, जानामी. सर्व वृत्तींना तो जाणणारा आहे. आणि इथे तो काय म्हणतो की अंतःकरणामध्ये ज्या ज्या काही वृत्ती आहेत माझ्यामुळे आहे. स्मृती, स्मरण, आठवणे. ज्ञान, आपण नवीन नवीन माहिती जी मिळवतो त्याला म्हणतात ज्ञान. आणि विस्मरण, विसरतो आपण. भगवंत म्हणतो की माझ्यामुळेच आहे. जेव्हा एका साधकाने हे ऐकलं की विस्मरण सुद्धा देवामुळे आहे, तो इतका प्रसन्न झाला, खुश झाला. मी सगळं विसरतो याचं कारण म्हणजे हाच आहे, कृष्ण. ही इज द कल्प्रिट. मी सगळं पाठ करतो आणि विस्मरण माझं होतं, काही लक्षात राहतच नाही. आता मला सापडला हा भगवंत याच्यामुळे होत आहे. म्हणजे लोक माझं काय म्हणतात, दोष देतात की काही आठवण ठेवत नाही, स्मरण करत नाही, ठेवत नाही. पण इथे कोण करत आहे? भगवंत. पण याचा फार काय गूढ अर्थ आहे. इथे एक तर हे समजायचं आहे की चैतन्यामुळेच सर्व वृत्ती उत्पन्न होतात, त्याच्यामध्येच लीन होतात. मत्तः, माझ्यामुळे म्हणजे माझ्यापासून. जसं मातीमधून घट उत्पन्न होतं आणि त्याच्यामध्येच तो विलीन होतो, त्याप्रमाणे आता इथे 2-3 वृत्तींचं नाव घेतलं आहे. तर सर्व वृत्ती, फक्त विस्मरणच घेऊ नका. आणि इथे भगवंत काय म्हणत आहे की पहा, काही काही गोष्टी जर विसरल्या आपण तर बरं असतं. सगळंच काही स्मरण ठेवण्याची गरज नाही. कोणी काही आपल्याला वाईट सांगत आहे, बोलत आहे, विसरून जा. आपल्याबद्दल, लोकांबद्दल बेटर टू फॉरगेट. आपण जर डिलीट करतो, इरेज करतो, आणि काही काही विचार किंवा माहिती काय
ती नेहमीसाठी आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. स्मृती, जसं भगवत स्मृती, भगवंताचं स्मरण, अंतकालेच मामेवा, शेवटच्या क्षणी स्मरण झालं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे जीवनभर आयुष्यभर तर स्मरण करायचं ते नंतरसुद्धा. तर ही स्मृती तर याचीच गरज आहे. त्यानंतर जसा अर्जुन म्हणतो की मला आता माझ्या स्वरूपाची स्मृती झाली आहे, तर ही स्मृती गरजेची आहे. प्रवचनात आपण जे काही ऐकत आहोत, जे विचार, ते आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे अंकित झाले पाहिजे, बिंबले पाहिजे. तर भगवंत म्हणतो की माझ्या कृपेमुळे होतं. यह गुण साधन ते नहीं होई, तुम्हारी कृपा पाव कोई कोई. रामायणात म्हणतात की माझी कृपा ज्याच्यावर होते त्याला हे जमतं. तर स्मृती आहे, ज्ञान आहे, नवीन नवीन ज्ञान आपण मिळवतो. भगवंताची कृपा होईल तर ज्ञानसुद्धा वाढेल. आणखीन ज्या चुकीच्या वृत्ती आहे त्यासुद्धा भगवंताच्या कृपेने काय होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात, होतातच. जर भगवंताकडे जास्त लक्ष आहे तर आपोआपच क्रोध आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, यांचं अपोहन होऊन जाईल की नाही, विस्मरण होईल. तर मत्त स्मृती ज्ञानमपोहनंच. इथे शंकराचार्यांनी फार छान 1-2 वाक्य लिहिले आहे. म्हणे स्मृती आणि विस्मृती याचं कारण काय आहे. शेवटचं कारण तर भगवंत आहेच, पण इमिजिएट कारण, साक्षात कारण काय आहे तर म्हणतात येषां पुण्यकर्मिणां पुण्यकर्मानुरोधेन ज्ञानस्मृती भवतः. फारच छान. म्हणे पुण्यकर्मामुळे काय होतं, मन शांत होतं, मन शुद्ध होतं. आणि शांत आणि शुद्ध मनामध्ये ज्ञान आणखीन स्मृती ही टिकून राहते. आणि आपण हे पाहतो अशांत मनामध्ये सगळं विसरून जातो. क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमा. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा सगळं विसरून जातो. पण मन जर सात्विक असेल, शुद्ध असेल तर आपोआपच शांत होईल. आणि शांत मनामध्ये एक अशी सामर्थ्य असते की सगळे विचार त्याच्यामध्ये जागृत राहतात, चिंतन जागृत राहतं. जे काही ऐकलंय ते तो स्मरण करू शकतो. तर म्हणे पुण्यकर्म केल्याने अशा या क्वालिटी माइंडची निर्मिती होते आणि मग त्याच्यामध्ये ज्ञानस्मृती होते. आणि तथा पापकर्मिणां पापकर्मानुरूपेण स्मृती ज्ञानयोः अपोहनम. आणि जेव्हा फार पापांमध्ये आपण गुंतलेलो असतो तेव्हा काय, मनाची स्थिती एवढी खालची होते, खालची असते, खालच्या पातळीवर मन जातं की नवीन तर काही ज्ञान मिळत नाही, जे आणखीन मिळवलेले ते सुद्धा सगळं विसरून जातं. भागवतामध्ये त्या गोष्ट येते ना अजामिल वगैरेची. तो पंडित होता, तो ब्राह्मण होता, पण सगळं विसरला. तो पाप कर्म करायला लागला, विस्मरण झालं. तर म्हणून इथे म्हणतात अपोहनम आणखीन स्मरण, याचे 2 हेतू आहे, पुण्य आणि पाप. तर मत्त स्मृती. आणि शेवटी तर चैतन्य आहेच. चैतन्याशिवाय कोणत्याच वृत्ती राहू शकत नाही. अधिष्ठान तर भगवंत म्हणतो मी आहेच. पाप पुण्य तुमच्या हातामध्ये, मग मी सांभाळून घेईन. तर याप्रमाणे अंतरंगामध्ये सुद्धा आपण भगवंताचं दर्शन करू शकतो. अच्छा, मग म्हणतात हे बा सूर्य आदित्यापासून सुरुवात केली होती. यदादित्यगतम तेज, इथपर्यंत त्यांनी ही विभूती सांगितली. आणखीन पुढे थोडं आहे. आणि काय म्हणतात, वेदैश्च सर्वै अहमेव वेद्य. देव म्हणतो की तुला वेद माहीत आहे का. हो म्हणे 4 वेद आहे.
तर वेदांच्या द्वारे माझंच ज्ञान होत असतं. जाणण्यायोग्य कोण आहे वेदांच्या द्वारे? तर म्हणे मीच आहे. वेदैही सर्वैही वेदैही अहमेव वेद्य. पण कोणी म्हणेल वेदांमध्ये तर किती ज्ञान आहे, विविध प्रकारचं ज्ञान आहे. आयुर्वेद आहे, धनुर्वेद आहे, स्थापत्य वेद आहे, आर्किटेक्चर आहे, मेडिकल आहे, बरेच अनेक ज्ञान आहे. नृत्य, संगीत, कला, ज्योतिष, भूगोल, खगोल. म्हणजे ठीक आहे ते सगळं, पण खरोखर जर कोणचा विषय जो तुम्ही जाणला पाहिजे वेदांच्या द्वारे, तर म्हणजे तो मीच आहे. हे बाकी सगळे काय आहे? गौण आहे. व्यावहारिक जगामध्ये जर तुम्हाला यश, कीर्ती वगैरे पाहिजे असेल, पैसा पाहिजे असेल, तर ठीक आहे, हे ज्ञान तुम्ही मिळवा. पण खरं समाधान मिळवायचं असेल, तृप्ती मिळवायची असेल आणि मुक्त व्हायचं असेल, तर अहमेव वेद्य. इथे वैद्य नाही आहे बरं का, डॉक्टर नाही आहे, वेद्य. ज्याला जाणलं पाहिजे, जाणण्यास योग्य वेद्य. अच्छा, मग म्हणतात ठीक आहे, वेदांच्या द्वारे तुम्हालाच आम्ही जाणू. पण हे वेदांत कोणी लिहिले आहे? तर देव काय म्हणतो इथे? वेदांत कृत. मीच या वेदांताचा कर्ता आहे. हो, वेदांत कृत. म्हणजे असं नाही की भगवंतानी काही वही आणखीन पेन घेऊन एका टेबलावर तो बसला आणि लिहित आहे. त्याच्यामधूनच वेद स्फुरित झाले, वेद व्यक्त झाले. असं म्हणतात यस्मास निश्वसिता वेदाः. श्वासाप्रमाणे, श्वास आपण सोडतो त्याप्रमाणे भगवंतामधूनच हे चारी वेद प्रकट झाले. तो वेदांचा कर्ता नाही आहे. लक्षात येऊ नाही का? कर्ता म्हणजे असं डोकं लावून विचार करून एक एक मंत्र लिहित आहे असं नाही. भगवंत ज्ञानच स्वरूप आहे. सहजच जसं श्वास आहे, श्वासामध्ये आपलं काही कर्तृत्व नसतं, सहज क्रिया ही सुरू आहे. त्याचप्रमाणे जेव्हा सृष्टी होते तेव्हा वेद व्यक्त होतात, प्रलय होतो तेव्हा वेद भगवंतामध्ये विलीन होतात. तर वेदांतकृत. आणि इथे शंकराचार्यांना फार छान एक अर्थ लिहिला आहे. वेदांतकृत म्हणजे काय? वेदांतार्थ संप्रदायकृत. म्हणजे ही जी ज्ञानाची परंपरा आहे, वेदांतार्थ, वेदांताचं जे ज्ञान आहे, म्हणजे ही ज्ञानाची परंपरा माझ्यापासूनच याची सुरुवात झाली. आपण म्हणतो ना, सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम. हा एक श्लोक आहे. दुसरा एक श्लोक आहे, नारायणम पद्मभुवम वसिष्ठम शक्तिम च तत् पराशरम च वगैरे. तर पूर्ण एक मोठा श्लोक आहे. ते नारायण. मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा परंपरा सांगितली आहे. ब्रह्मादेवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता. म्हणजे ब्रह्मदेवापासून ज्ञानाची ही काय परंपरा सुरू झाली. तो कुठे म्हटलेलं आहे ब्रह्मदेव, कुठे विष्णू, कुठे शंकर. अर्थ काय आहे? देवापासून. 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवी. सूर्याला मीच हे आधी ज्ञान दिलं. अहम आदि गुरु. महर्षी पतंजली सुद्धा म्हणतात, सपूर्वेशामपि गुरु कालेन अनवच्छेदात. सगळ्यांचा गुरु मी आहे. तर इथे सुद्धा म्हणतात ही परंपरा माझ्यापासून सुरू झाली. ठीक आहे, तर वेदांची निर्मिती तुमच्याद्वारे, परंपरा तुमच्याद्वारे, आणि तुम्हालाच जाणलं पाहिजे असं तुम्ही म्हणता. ठीक आहे. अच्छा, आता जो जाणणारा आहे तो कोण आहे? वेदविद एव च अहम. जो वेदवेत्ता आहे, वेदांना जाणणारा आहे, तो सुद्धा मीच आहे.
अरे तो साधक म्हणाला, कमीत कमी मला वाटलं होतं की आता तुम्ही माझं नाव घ्याल की जो साधक आहे, जो भक्त आहे, तो जाणतो, ते सुद्धा तुम्हीच. अशा पहिल्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे? ऊर्ध्वमूल मदशाखम सवेदवित, जो या संसार वृक्षाला जाणतो, भगवान तिथे म्हणतात यस्तम वेद स वेदवित, तो वेदवित आहे. आणि आता इथे म्हणतात की तो वेदवित मी आहे. आता तिथे स म्हणजे जो कोणी साधक आहे, भक्त आहे, जो जाणत आहे, तो वेदवित. आणि इथे देव म्हणतात वेदवित तर मी आहे. परत इथे एकत्व आहे. या अध्यायामध्ये तुम्हाला अनेक वेळा जीव आणखीन ईश्वराचं एकत्व दिसेल. तर वेदांना जाणणारा सुद्धा भगवंतच आहे. ठीक आहे. याप्रमाणे अहम अहम, या श्लोकामध्ये किती वेळा अहम शब्द आलाय पहा. भगवंताची एकच म्हणजे काय मागणी आहे की तुम्ही मलाच सगळीकडे पहा, बस. तर सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट मत्तस्मृती ज्ञान. अच्छा, इथपर्यंत आता हे विभूतीचं वर्णन झालं. आता इथे शंकराचार्य म्हणतात भगवतः ईश्वरस्य नारायणाख्यास्य विभूती संक्षेपः उक्तः. आत्तापर्यंत विभूतीचं वर्णन झालं, ईश्वराच्या विभूतीचं. आणि ईश्वराचं नाव काय? नारायण. तर नारायणाख्यस्य, ज्याला नारायण म्हणतात, अशा देवाची विभूती आत्ता थोडक्यात सांगितली. आणि ती कशी सांगितली, कशा प्रकारे? तर म्हणजे विशिष्ट उपाधी कृतो, एक एक विशिष्ट उपाधीमध्ये देव आहे याप्रमाणे वर्णन केलं. आणि ती उपाधी जणू काय विभूती आहे. सूर्य, चंद्र, अग्नी भगवंताची विभूती आहे. ही एक प्रकारची ही आहे, उपाधी आहे. आता पुढच्या 4 श्लोकांमध्ये ते म्हणतात की आता निरुपाधिक वर्णन करायचं आम्हाला. लक्षात येऊ नाही का? आत्म्याचं, परमात्म्याचं हे वर्णन झालं, हे सोपाधिक झालं. आलंबन घेऊन त्याचं वर्णन सूर्यामध्ये, चंद्रामध्ये, अग्नीमध्ये, हृदयामध्ये, उदरामध्ये, पृथ्वीमध्ये, हा एक एक उपाधी घेऊन त्याच्यामध्ये भगवंताचं दर्शन करवलं. आता इथे काय म्हणतात की अथ अधुना तस्यैव अक्षर उपाधि प्रविभक्ततया निरुपाधिकस्य केवलस्य स्वरूप निर्दिधारयिषया उत्तर श्लोका आरभ्यन्ते. म्हणजे आता भगवंताला निरुपाधिक स्वरूप दाखवायचं आहे. म्हणजे उपाधीमध्येच मी आहे असं नाही आहे. म्हणजे सूर्य असेल तरच माझं तुम्ही दर्शन करू शकाल असं नाही आहे. आलंबन रहित सुद्धा मी आहे, निर्गुण निर्विशेष सुद्धा मी आहे. आता त्याचं वर्णन ते करत आहे. पण त्याच्या आधी आणखीन 2 विषय आहे, त्याचं ते वर्णन करतात 16व्या श्लोकात. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. इथे म्हणतात लोके. लोके म्हणजे या जगामध्ये 2 प्रकारचे पुरुष आहे. लक्षात नाही का? 2 प्रकारचे पुरुष आहे. द्वौ इमौ पुरुषौ. कुठे? लोके. ठीक आहे, 2 पुरुष आहे. आता ते पुरुष म्हणजे पुरुष स्त्री नाही, तर किती अनेक प्रकारचे पुरुष आहे. म्हणे पुरुष म्हणजे काय, तर इथे त्यांचे नाव दिलेले आहे. म्हणे एकाचं नाव आहे क्षर पुरुष, एकाचं नाव आहे अक्षर पुरुष. क्षरश्च अक्षर एवच. तर ही झाली संज्ञा, उद्देश याला म्हणतात, नामकरण. ठीक आहे. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. आता जरा याचं लक्षण सांगा. कोणाला म्हणायचं क्षर आणि कोणाला म्हणायचं अक्षर?
तर भगवंत म्हणतो मला माहीत आहे सांगतो. आणि पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात क्षरः सर्वाणि भूतानि. जेवढे भूत आहे ना त्याला आपण म्हणू क्षर. सर्वाणि भूतानि क्षर. ठीक आहे. आणि कूटस्थ अक्षर उच्यते. आणि अक्षर म्हणजे कोण, तर म्हणजे जो कूटस्थ आहे त्याचं नाव आहे अक्षर. तर लक्षण केलेले आहे. तर काय क्षर पुरुषाचं लक्षण काय केलं म्हणे सर्वाणि भूतानि. आता पहा क्षर म्हणजे काय, क्षरो विनाशी, जी नाशवान वस्तू त्याला आपण म्हणतो क्षर. आणि इथे काय म्हटलं, सर्व भूतानी क्षर म्हणजे सर्व भूत कसे आहे, नाशवंत आहे. सर्व प्राणी, सर्व शरीर. तर याला आपण म्हणू क्षर. सोपं आहे, याच्यात काही जास्त विचार करण्याची गरज नाही. जे जे काही नाशवान दिसत आहे त्याला आपण लगेच म्हणायचं हे क्षर आहे. टेबल आहे, खुर्ची आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, आता सगळं क्षर आहे. शरीर आहे, प्राणी आहे, झाडं आहे, समुद्र आहे, सगळं काही क्षर. जे काही दिसत आहे, नदी आहे, पर्वत आहे, डोंगर आहे, सगळं काही क्षर सर्वाणि भूतानि. अच्छा, जेवढं हे व्यक्त जगत आहे ना असं तुम्ही म्हणा, ते सगळं काय झालं क्षर. अच्छा, आता अक्षर पुरुषाचं काय लक्षण आहे, तर म्हणजे जे कूटस्थ आहे त्याला म्हणतात अक्षर. आता अक्षर शब्दाचा शाब्दिक अर्थ काय होईल, तर म्हणे ज्याचा नाश होत नाही. क्षर म्हणजे नाशवान, तर अविनाशी. तर इथे भगवान शंकराचार्य छान म्हणतात की क्षराच्या विपरीत जो आहे तद विपरीतो भगवतः माया शक्ती. लक्षात येऊ नाही का, मायेला इथे अक्षर म्हटलेलं आहे. मायाशक्ती. क्षराख्यस्य पुरुषस्य उत्पत्ती बीजम. आत्ता ज्या क्षरपुरुषाचं वर्णन केलं, जे व्यक्त जगत आहे त्याचं जे बीज आहे, जिथून हे व्यक्त जगत प्रकट होतं, म्हणे ते जे बीज आहे त्यालाच काय म्हणू अक्षर. आणि तिचंच स्त्रीलिंगामध्ये काय नाव आहे, माया. तर आता स्पष्ट झालं, जे व्यक्त आहे क्षर, जे अव्यक्त आहे माया. तिथून हे सगळंच्या सगळं काय उत्पन्न झालेलं आहे. अच्छा, आणि याला काय म्हणलेलं अक्षर, कारण की इथे म्हणतात अनेक संसारी जंतू काम कर्मादि संस्कार आश्रय. ही जी माया आहे ही काय अनेक संसारिक जे लोक आहे, जीव आहे, त्यांची ती आश्रय आहे. तिच्यामध्ये सगळ्या वासना आहे, समष्टी वासना आहे, समष्टी संस्कार आहे. आणि ते नेहमीच राहतात. काही संस्कार क्षीण होतात, क्षय होतात, व्यक्त होतात, नष्ट होतात. पण तो एक जो साठा आहे, तो जो एक स्टोरेज आहे, तो तसाच राहतो. समष्टी वासना त्याला म्हणतात, समष्टी कारण उपाधी म्हणतात त्याला. तर त्याला इथे म्हटलेलं आहे अक्षर. म्हणून आपण पाहतो ना, जग जे आहे ते व्यक्त अव्यक्त होत राहतं, सतत राहण्यामुळे. सुरुवातीला आपण पाहिलं या जगाला अव्यय म्हटलेलं आहे. ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम. त्यावेळेस मी सांगितलं होतं प्रवाही रूपात हे जग राहतच. तर इथे म्हटलेलं आहे अक्षर. अच्छा, कूटस्थ का म्हटलं याला, एवढं पाहून आपण पूर्ण करू. कूटस्थ म्हणजे काय. आता कूट म्हणजे इथे म्हणतात माया वंचना जिंवता कुटिलता इति पर्याया.
कूट शब्दाचे अनेक अर्थ आहे. छल कपट, कुटिलता, खोटेपणा याला म्हणतात कूट. तर मायेमध्ये हे सगळे गुण आहे. माया खोटी आहे. खोटेपणा काय आहे हिचा? की सत्य वस्तू जी आहे तिला तर ही लपवते आणि जी असत्य वस्तू आहे तिला ती दाखवते. ती खोटारडी ठरली की नाही. छल करणारी आहे, कपट करणारी आहे, म्हणून हिचं नाव आहे कूटस्थ. अनेक मायादी प्रकारेण स्थित कूटस्थ. तर हे सगळे लक्षण आहे. कूट म्हणजे खोटं किंवा जीववता म्हणजे खोटं, वंचना, छल कपट वगैरे. अच्छा, आता कोणी म्हणेल नाही नाही, ब्रह्माला सुद्धा कूटस्थ म्हटलंय, तुम्ही हे काय अर्थ करता? आम्हाला 12वा अध्याय माहीत आहे, त्याच्यामध्ये येतं वर्णन कूटस्थ वचलम ध्रुवम. हां, आता तिथे कूटस्थाचा अर्थ वेगळा आहे. तिथे कूट म्हणजे आयरन, एनविल, त्याच्यावर लोखंडाचे विविध हत्यार तो लोहार तयार करतो, लोहार, पण ते आयरन तशीच राहते. तर कूट शब्दाचा अर्थ तिथे वेगळा आहे. जे स्थिर राहणार आहे त्याला म्हणतात कूट. दोन अर्थ झाले. परब्रह्म कूटाप्रमाणे स्थिर आहे, ऐरणीप्रमाणे ते कूटस्थ, कूटवत स्थित. आणि इथे कूट म्हणजे काय? कुटिलता. तर जी कुटील आहे, आणखीन जी खोटी आहे ती आहे माया. तर म्हणून इथे कूटस्थ म्हटलेलं आहे. तर याप्रमाणे मायेला कूटस्थ अक्षर म्हटलेलं आहे. आणखीन जेवढं व्यक्त जगत आहे नाशवान त्याला अक्षर म्हटलेलं आहे. अजून भगवंताचं वर्णन झालेलं नाही. मग आता देव कोण आहे? भगवंत कुठे? भगवंताची स्थिती कुठे? त्यामुळे उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मा इति उदारित. ते आपण उद्या पाहू. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष यांच्यापासून वेगळा, अन्य, विलक्षण पुरुषस्तु अन्य, आणि त्याचं नाव काय? परमात्मा. परमात्मा इति उदारित. उदारित म्हणजे कथित, त्याला म्हणतात परमात्मा. आणि त्याचे लक्षण या दोघांच्या लक्षणापासून वेगळे आहे. त्याचंच नाव आहे पुरुषोत्तम. आणि त्यामुळेच या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग आहे, कारण हा शब्द इथे आलेला आहे. आता उद्या आपला शेवटचा दिवस आहे. उद्या आपण हे 4 श्लोक पाहून पूर्ण करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.